लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे। पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यासाठी मोदी विरुद्ध गांधी सामना पाहायला मिळणार आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। कांग्रेस के जो शाहजादे हैं, अब मान के चलिए वो वायनाड भी छोड़ेंगे। आप प्रधानमंत्री के भाषण देखते हो, घबराए हुए हैं, शायद कुछ ही दिनों में स्टेज पे आंसू निकल आए। ही लढाई मोदी जी विरुद्ध राहुल गांधी याची लढाई आहे। देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धडाका सुरू आहे। नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। हाच सामना आता महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे, कारण मोदी आणि गांधी पुण्यात प्रचारासाठी दाखल होणार आहेत। पुण्यात 29 एप्रिलला नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे। लगेचच काँग्रेसकडूनही राहुल गांधी यांच्या प्रचार सभेची तयारी सुरू करण्यात आली असून 3 मे रोजी पुण्यात राहुल गांधींची ही सभा होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले राजकारण गेले काही दिवस स्थानिक मुद्द्यांच्या भोवती फिरत होतं। आता मोदी आणि गांधींनी प्रचारात उडी घेतल्यामुळे मोदी विरुद्ध राहुल गांधी वादाकडे मोर्चा वळणार आहे। आप प्रधानमंत्री के भाषण देखते हो, घबराए हुए हैं। ನೀವೇನೋ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ಮಾತನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಇವತ್ತು ಗಾಬರಿಗೊಂಡಿದ್ದಾರೆ। शायद कुछ ही दिनों में स्टेज पे आंसू निकल आए। ಸ್ವಲ್ಪ ದಿನಗಳ ಮೇಲೆ ಅವರು ಏನು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ, ಬಹುಶಃ ಅವರಿಗೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರುಗಳು ಬರ್ತವೆ। कांग्रेस के जो शाहजादे हैं उन्हें भी वायनाड में संकट दिख रहा है। जैसे ही 26 को वायनाड में वोटिंग पूरा हो जाएगा, ये शाहजादे के लिए एक और सुरक्षित सीट घोषित कर देंगे और कहीं और से फिर से लड़ाना पड़ेगा उनको। अब मान के चलिए वो वायनाड भी छोड़ेंगे। पुण्यात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आमने सामने आहेत। या दोन्ही उमेदवारांसाठी पक्षाचे हायकमांड पुण्यात दाखल होणार असल्यामुळे लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान मोदी आणि राहुल गांधींपैकी कुणाचा करिश्मा पुण्यात काम करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।